मेणकरपाडा परिसरात यंदाच्या दिवाळीत नागरिकांनी साजरा केलेला दीपोत्सव विशेष ठरला। बळीराजाला बळ देणारा दीपोत्सव या संकल्पनेवर आधारित या उपक्रमात तब्बल 7000 दिव्यांच्या प्रकाशात बळीराजाची आकर्षक प्रतिकृती साकारण्यात आली। आई निर्बादेवी परिसरात साजऱ्या झालेल्या या अनोख्या दीपोत्सवाने एकोप्याचा संदेश दिला असून सोशल मीडियावर या उपक्रमाचे भरभरून कौतुक होत आहे। स्थानिक नागरिकांनी स्वतःहून पुढाकार घेऊन दिवे, तेल, सजावटीसाठी लागणाऱ्या वस्तूंची जमवाजमव केली। या उपक्रमात लहान मुले, तरुण वर्ग, महिला, पुरुष तसेच ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला। सामाजिक बांधिलकी जपत एकत्र येणं हाच दीपोत्सवाचा खरा अर्थ असा संदेश देत नागरिकांनी समाजातील एकोपा जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला। या दीपोत्सवाची सुरुवात लॉकडाऊनच्या काळात झाली होती। त्या काळात समाजात निर्माण झालेला दुरावा मिटवण्यासाठी दीपांच्या माध्यमातून जवळीक निर्माण करण्याची कल्पना राबवली गेली। त्यानंतर दरवर्षी वेगवेगळ्या सामाजिक संकल्पना मांडत हा दीपोत्सव साजरा होत आहे। पहिल्या वर्षी तब्बल 3500 दिव्यांनी वॅक्सिन जागरूकता या विषयावर दीपमाला सजवली होती। यानंतर भारताच्या अमृत महोत्सवात 75000 दिव्यांनी भारत मातेचा जयघोष केला। छत्रपती शिवाजी महाराजांना दीपांच्या माध्यमातून मानवंदना देण्यात आली। तर गेल्या वर्षी उद्योग जगतातले प्रेरणास्थान रतन टाटा यांना श्रद्धांजली म्हणून त्यांची प्रतिकृती साकारण्यात आली। या वर्षीचा दीपोत्सव मात्र शेती आणि शेतकऱ्यांना अर्पण करण्यात आला आहे। जगाचा पोशिंदा आमचा बळीराजा, त्याच्यासोबत आम्ही आहोत हा संदेश देत शेतकऱ्यांच्या संघर्षाची एकात्मता व्यक्त करण्यात आली।